नमस्कार. तर आज आपल्याला ना ग्लास केकची ऑर्डर होती. त्याच्यासाठी बघा असे मी 2 बेस शिजवून घेतले आणि आज जे ग्लास केक बनवलेत ना ते आपले चॉकलेट फ्लेवरचे आहेत. आता ह्या ग्लास केकला किती प्रीमिक्स लागले, हा प्रत्येकी ग्लास केक मी कितीला दिला की आणि त्यातून माझा नफा किती झाला ह्याच्यावर ना मी पूर्ण डिटेल मोठा व्हिडिओ टाकलेला आहे. तो तुम्ही ना आपल्या YouTube चॅनलवर जाऊन पाहू शकता. आता मला बघा कधी एवढ्या मोठ्या क्वांटिटीत ग्लास केकची ऑर्डर आली नाही, पण ही ऑर्डर ना आपल्या इथल्या एका ताईने दिलेली आहे. त्या माझ्याकडून केक शिकूनही गेल्यात आणि त्यांना ना नवरात्रीमध्ये त्यांच्या बिल्डिंगच्या खाली स्टॉल लावायचा होता. त्याच्यासाठी त्यांनी माझ्याकडून हे ग्लास केक मागवले आणि ग्लास केक बरोबर त्यांनी माझ्याकडून डोनेट सुद्धा घेतले होते आणि त्याचाही व्हिडिओ मी तुमच्या बरोबर लवकरच शेअर करणार आहे. आता आपल्या मोठ्या व्हिडिओला ना एका ताईने कमेंट केली होती की ताई हे नॉर्मल टेम्परेचरवर किती वेळ राहतात, मेल्ट तर होत नाहीत ना. आता हे ग्लास केक बनवून झाले ना की ते फ्रीज मध्ये चांगले सेट करून घ्यायचे. नंतर तुम्ही हे बाहेर बराच वेळ ठेवले ना तरी सुद्धा ह्याला काहीच होत नाही. आपल्यातल्या ना बराच ताई होम बेकर आहेत आणि तुम्ही सुद्धा ना तुमच्या मेनू मध्ये ग्लास केक आणि डोनेट वगैरे ऍड करू शकता, कारण ते बनवायला सुद्धा एकदम सोपे आहेत. आता इथं बघता बघताना आपले ग्लास केक तयार झाले आहेत आणि वरून थोडेसे मी चोको चिप्स घालून गार्निशिंग केली. चला तर मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो ह्याच्यावर आपला मोठा व्हिडिओ जो अपलोड केलाय ना तो बघायला विसरू नका. धन्यवाद.